आपण सी पॅनलवर आल्यानंतर स्मार्टेक्स सोल्युशन .inच्या सी पॅनलवर आल्यानंतर आपण डोमेन्स म्हणून फाइंड करायचं आहे. डोमेन्समध्ये या डोमेन्समध्ये आल्यावर क्रिएट न्यू डोमेन. मी ऑलरेडी तुम्हाला डोमेन रजिस्टर केल्यानंतर आपण सी पॅनलमध्ये काय प्रोसिजर आहे ते बघतो आहे. ठीक आहे, इथे डोमेन नेम टाकायचा आपल्याला. इथे आपल्याला डोमेन नेम टाकायचा आहे आणि हा शेअरचा जो टिक आहे तो काढून टाकायचा आहे. ठीक आहे, शेअरचा टिक काढल्यानंतर सबमिट क्लिक करायचं आहे. सबमिट क्लिक केल्यानंतर आपला जो नावाचा फोल्डर आपण विचार करत होतो, मीन्स आपण जो डोमेन बनवला आहे तो इकडे दिसेल. आता तो चेक करण्यासाठी क्लिक करायचा, म्हणजे हा आपला डोमेन ऑलरेडी क्रिएटेड आहे. ठीक आहे, आता काय करायचं, या डोमेनमध्ये आपण जे फाईल्स ऑलरेडी क्रिएट केलेले फाईल्स आहे ते इकडे ट्रान्सफर ते करण्यासाठी सी पॅनलवर क्लिक करून फाईल मॅनेजर आणि आपल्या डोमेनचं नाव फाइंड करायचं. सगळ्यात आधी आपण काय करूया की आपण ऑलरेडी जो फोल्डर बनवलेला आहे, म्हणजे आधी हे co.in होतं, हे वर्क नाही करत होतं म्हणून आपण .comला शिफ्ट होतो आहे. ठीक आहे, तर आपण बघूया की .co.inचे फाईल्स कंट्रोल F करून आपलं डोमेन सर्च केल्यानंतर आपल्याला इथे co.inचं एक फोल्डर दिसेल, त्याच्यावर मी क्लिक करेल. यामधले जे काही फाईल्स आहे सिलेक्ट ऑल, त्याला मी कंप्रेस करून घेईन. शिफ्ट करायसाठी कंप्रेस जर फाईल असेल तर पटकन शिफ्ट होते. आपण एकदा कंप्रेस करून घेऊ. जसं हे कंप्रेस झालं त्याच्यानंतर आपल्याला हे दिसेल, याला क्लोज करून घेऊया. कंप्रेस्ड फाईल बघूया, झिप फाईल. आता याला आहे ना आपण जे आपण जस्ट बनवलं आहे होस्टिंगवर .com नावाची आपलं डोमेन, त्याच्यावर शिफ्ट करूया. त्याच्यावर शिफ्ट करण्यासाठी याच्यावर सिलेक्ट करा, कॉपी फाईल, आणि इथे आधी /public _html /domain_name.com स्टार्टिंगला टाकायची आठवण ठेवा. तेव्हा ते आपल्या जिकडे आपण डोमेन बनवलेला आहे तिकडे शिफ्ट होईल. ठीक आहे, कॉपी. आता आपण चेक करूया ते हे शिफ्ट झालं आहे की नाही. ठीक आहे, हे .com आपल्याला दिसतं आहे. ठीक आहे, याच्यावर क्लिक करूया. ते झिप फाईल आली आहे. ठीक आहे, आता या झिप फाईलला आपण एक्स्ट्रॅक्ट करूया. रिलोड. ठीक आहे, आता हिला एक्स्ट्रॅक्ट करूया. आता तुम्हाला समजलं की होस्टिंगवर आपण डोमेन कसा क्रिएट केला आणि ते डोमेनमध्ये फाईल्स आपण कुठून शिफ्ट केले. ठीक आहे, एक्स्ट्रॅक्ट झालं आहे. ठीक आहे, याला क्लोज करा. ही झिप फाईल आहे, त्याला डिलीट करून टाका. डिलीट करताना याच्यावर टिक करा आणि कन्फर्म. आता हे डिलीट झालं. ठीक आहे, आता आपल्याकडे काय WP config नावाची फाईल आहे, तिला राईट क्लिक मारून एडिट करा. एडिट केल्यावर डेटाबेसचं नाव सर्च करा. ठीक आहे, हे डेटाबेसचं नाव आहे माझ्याकडे. कॉपी करेल मी डेटाबेसचं नाव. आता परत मी काय करणार, सी पॅनलवर येऊन PHP MyAdmin याच्यावर क्लिक करेल. ठीक आहे, PHP MyAdmin वर क्लिक केल्यानंतर कंट्रोल F करून मी आता जे कॉपी केलं होतं डेटाबेस नेम ते पेस्ट करणार. ठीक आहे, आता डेटाबेस कुठे आहे, स्मार्ट BQC. इथे दोन आहे, एक स्मार्ट टेक 2 आहे, एक स्मार्ट BQC आहे. ते स्मार्ट BQC वर क्लिक केलं, त्याच्यापुढे काय _वेब, तर _वेब ना, तर हे वेब नावाचं वेब. ठीक आहे, याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण बघणार तर याच्यामध्ये तुम्हाला ते ग्रामपंचायत वडपे नावाचा एक डेटाबेस दिसेल, ग्रामपंचायत वडपे. ठीक आहे, भेटलं आपल्याला ग्रामपंचायत वडपे नावाचं. त्याच्यावर क्लिक करणार. ऑप्शन्स म्हणून एक WP G7 ऑप्शन्स या टेबलमध्ये जाणार. आता इकडे बघणार मी wordpay.co.in आहे. ठीक आहे, याला मी चेंज करणार wordpay.com/. ठीक आहे, सेम इथे मी हे खालच्या
टेबलच्या कॉलममध्ये ॲड करेन. ठीक आहे. आता काय झालं आपलं ग्रामपंचायत वडपे .co.in होतं ते ग्रामपंचायत वडपे .com इथे शिफ्ट झालं. आपण एकदा चेक करूया. क्लिक केल्यावर आता ग्रामपंचायत वडपे ओपन झालं आहे. ठीक आहे. .com ही वेबसाईट आपली वडपेची ओपन झाली आहे. ठीक आहे. एवढंच